दया घनारे दया घनारे दया घनारे दया घनारे उंजळ भरणी अमृत प्यालो किती तुला मी सांगू उंजळ भरणी अमृत प्यालो किती तुला मी सांगू धरुणी बाहे माझी झोळी काय अजून मी मागू दया घनारे दया घनारे शून्यातून घडविलेस तू जग सारे थोडासा अंश लाभला मजला रे कंठाला सप्त सुरांचे वैभव हे इतका हा स्पर्श कृतेचा मला पुरे सुमधुर सुमधुर तुझे सुर विश्वाचे गीत गात रे दया घनारे दया घनारे दया घनारे दया घनारे किती तुला मी सांगू धरुणी बाहे माझी झोळी काय अजून मी मागू दया घनारे दया घनारे दया घनारे दया घनारे दया घनारे दया घनारे नमस्कार मंडळी. इंडियन मॅजिका निर्मित अल्पविराम ह्या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप 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 स्वागत. वाह, दया घनारे या सुंदर गाण्याने आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. अरे बाई, फरमाईशी पण यायला लागल्यात. तर थांबा थांबा थांबा, मला वाटतंय जे प्रेक्षक आपल्याबरोबर रोज येत आहेत त्यांना सगळं माहितीच आहे, पण नवीन प्रेक्षकांसाठी सांगते की हा कार्यक्रम तुम्ही तुमच्या घरात लाईव्ह पाहताय आणि हा कार्यक्रम मी लाईव्ह रिपोर्ट करतेय वेल माझ्याच घरातून. काही लोकांना असे गैरसमज झालेत की होतायत की आम्ही सगळे कलाकार मंडळी एकत्र जमून हा कार्यक्रम इथे लाईव्ह आणतोय फेसबुकवर. तर त्यांच्यासाठी आणि आज नवीन जोडलेल्या गेलेल्या प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छिते की सर्व कलाकार, सर्व गेस्ट हे आपापल्या घरी बसून फेसबुक लाईव्ह ह्या माध्यमातून आपण सगळे इथे एकत्र जमतोय. सगळे आपण सोशल डिस्टन्सिंग पाळतोय, आयसोलेशन पाळतोय. हा आता एक अवघड काळ चालू आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात. तर ह्या काळात आपण सगळे खरं तर स्पिरिटनी एकत्र आहोत आणि करोना व्हायरसवर जर आपल्याला मात करायची असेल तर ते सगळे आपण एकत्र येऊनच करू शकतो. आणि हेच फिलिंग, हेच सेंटिमेंट एकमेकांना आपण शेअर करू शकू एकमेकांबरोबर, त्यासाठी हा कार्यक्रम आपण करतोय. त्याच दरम्यान आपल्या सगळ्यांचं थोडंसं मनोरंजन होईल. हे जे सगळं टेन्शन आहे, ही जी सगळी भीती आहे, ही काही वेळापुरती आपण सगळे विसरू आणि एकत्र या प्लॅटफॉर्म वरती एकमेकांशी गप्पा मारू, ही या कार्यक्रमाची आपल्या कार्यक्रमामागचा हेतू आहे. तर वेलकम वेलकम वेलकम. आज भरपूर प्रेक्षक आपल्याला ऑलरेडी जॉईन झालेत. मी पटकन तुम्हाला सांगते आज आपल्या बरोबर कोण कोण कलाकार आहेत. खरं तर पहिलं गाणं ज्यांनी सादर केलं त्यांना इंट्रोडक्शनची काहीच गरज नाहीये. उबुंटू, बालगंधर्व, पितृऋण, अजिंठा अशा वेगवेगळ्या चित्रपटांचे संगीत त्यांनी केलं आहे. त्यानंतर लाभले आम्हास भाग्य हे भव्य दिव्य ही निर्मिती केलेले संगीतकार म्हणजेच कौशल. वेलकम टू द शो. धन्यवाद. आणि अल्पविरामचा भाग झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर कविता, इनफॅक्ट मराठी कविता या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात ह्यासाठी धडपड करणारी, खूप काम करणारी मधुराणी गोखले प्रभुलकर ही सुद्धा आज आपल्या बरोबर आहे. हाय मधुराणी. हाय. अल्पविराम मध्ये तुझं स्वागत आहे. त्यानंतर वेगवेगळ्या सिनेमांमधून, नाटकांमधून, इंटरनेटच्या माध्यमातूनही एक असा कलाकार जो आपल्या सगळ्यांचं मन जिंकून जातो
आणि जिथे जाईल तिथे म्हणजे चैतन्याची कारंजी उडतात. नन अदर दॅन आनंद इंगळे. हाय आनंद दादा. नमस्कार नमस्कार नमस्कार. कशी आहेस मृण्मयी? मस्त मस्त. घरी बसून आहे शांतपणे. अर्थात. तुला कसं वाटतंय घरी बसून? छान वाटतंय. मला तसं मी घरी बसायची सवय आहेच नट असल्यामुळे, पण तरी देखील चांगलं वाटतंय. आता ज्या कारणासाठी आपण घरी बसलो आहोत ते जास्त महत्वाचं आहे. आणि आता कसं वाटतंय याच्यापेक्षाही आता जे बसलो आहोत ते सगळेजणांनी एकमेकांबरोबर कसं वाटून घ्यायचं आहे, एकमेकांशी कसं शेअर करायचं आहे, हे जास्त महत्वाचं वाटतं मला. ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच आणि वेलकम टू द शो. आणि आपल्या बरोबर आपल्या सगळ्यांचा लाडका कलाकार संदीप पाठक हाही आज आहे. हाय संदीप. हॅलो, नमस्कार. नमस्कार नमस्कार. अल्पविराम मध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू थँक्यू. आणि ह्या कार्यक्रमाचा भाग झाल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. ग्रेट. आता ऑलरेडी आनंद होतो. येस, मला खूप छान वाटतंय की आपण जरी आपापल्या घरी एकटे एकटे बसलो असलो तरी सुद्धा या माध्यमातून आज आपण गप्पा मारू शकतोय, एकमेकांच्या कविता ऐकू शकू, गाणी ऐकू शकू. तर खरंच खूप छान वाटतंय. वेलकम वेलकम टू द शो. आपल्याला ऑलरेडी भरपूर कमेंट्स फरमाईशी येऊच लागल्या आहेत. तर जे नवीन प्रेक्षक आपल्या बरोबर आता जोडले गेले त्यांच्यासाठी म्हणून मी सांगते की मी मृण्मयी गोडबोले तुमची ऑफिशियल फेसबुक जॉकी आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला या कलाकारांना कॉम्प्लिमेंट्स द्यायच्या असतील, त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या असतील, त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही रिक्वेस्टही असतील तर खालच्या कमेंट्सच्या सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मी संपूर्ण प्रयत्न करीन की तुमचा निरोप या सर्व कलाकारांपर्यंत पोहोचेल. चला तर मग कार्यक्रम सुरू करूया. बरीच लोक आपल्याला जॉईन झाली आहेत. हाय मयूर, हाय दीपांकर, हाय अजित घोडके. तनया म्हणतीये की खूप छान कौशल सर, त्यामुळे कॉम्प्लिमेंट्सही यायला लागल्या. थँक्यू सो मच तनया. हाय पद्मश्री, हाय सुमिता, हाय दीपक. मोहनी राज म्हणतोय गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, नमस्कार. चला तर मग आपण आता ह्या नोट वरती कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर्वप्रथम काही कविता घेऊन येते मधुराणी. ओके. हाय सगळ्यांचं आमच्या या अल्पविराम कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते मी. आणि मला माहितीये तुम्ही सगळेजण घरी बसून हा कार्यक्रम पाहताय आणि आम्ही सुद्धा सगळेजण घरी बसून तुमच्यासाठी हा कार्यक्रम घेऊन येतोय. माणूस हा सोशल अॅनिमल आहे. त्यांना सगळ्यात बाहेर पडायला आवडतं, लोकांमध्ये मिसळायला आवडतं, गप्पा मारायला आवडतं. गप्पा प्रेमी आहोत मराठी माणसं आपण. आणि अशा माणसाला ह्या करोनाच्या भीतीमुळे घरात बसायला लागणं हे फार काही आनंददायी नाहीये. पण आपण जे क्षण आहे ते घरच्यांबरोबर आनंदाने घालवतो आहोत आणि त्यातल्या त्यात आपला आनंद शोधायचा सगळेजण प्रयत्न करत आहोत. या काळामध्ये खूप अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे. पुढे काय होणार आहे, ही साथ संपणार आहे कधी, यानंतर दूरगामी परिणामाचे काय होणार आहे, या सगळ्याची आपल्या मनामध्ये सगळ्यांमध्ये खळबळ आहे. आणि पण तरीही प्रत्येक गोष्टीला अंत असतो असं आपण म्हणतो. तसं एक सुधीर मोघ्यांची तेच सांगणारी कविता आहे की खिन्नता, हे आलेलं डिप्रेशन, थोडंसं उद्याचं काय हा प्रश्न वेगवेगळ्या लेवलवर प्रत्येकाला आहे. त्यासाठी एक आशावादी कविता आहे. जीवलगा खिन्नता काही, जीवलगा खिन्नता काही, काळाचे चक्र फिरेल, संपेल रात्र संपेल. जाळीत दिशांना वाहे जरी काळोखाचा लाभा, जाळीत दिशांना वाहे जरी काळोखाचा लाभा, अंधार सागराला या जणू कोठे पैल नसावा. गाभ्यात परी तिमिराच्या तेजाचा कोंब फुटेल, गाभ्यात परी तिमिराच्या तेजाचा कोंब फुटेल, संपेल संपेल रात्र संपेल. जीवलगा खिन्नता काही, ऋतुरंग पुन्हा बदलेल, ऋतुरंग पुन्हा बदलेल, संपेल शिशिर संपेल. घर सोडून जाता पक्षी वठलेला उरतो माळ, घर सोडून जाता पक्षी वठलेला उरतो माळ. कंगाल पोरकी झाडे वर रिते रिते आभाळ, परी ओसाडीतून हिरवी चाहूल पुन्हा उगवेल, संपेल
शिशिर संपेल क्या जीवलगा बात आहे. खिन्नता काही. वा. जीवलगा खिन्नता काही प्रीतीची साथ असेल संपेल दुःख संपेल. संकटेन आपुल्या हाती सोसणे आपुले काम. संकटेन आपुल्या हाती सोसणे आपुले काम. प्रीतीच होई आधार प्रीतीच खरा विश्राम. स्वर जागा होईल फिरुनी स्वर जागा होईल फिरुनी मन पुन्हा नवे होईल. संपेल दुःख संपेल जीवलगा खिन्नता काही. जीवलगा खिन्नता काही. थँक्यू. वा वा वा. छान. वा मधुराणी. हो वा वा. वा वा. वा वा मलाही मजा आली. वा. काल जेव्हा कार्यक्रमाचं आपलं ठरत होतं मृण्मयी तेव्हा रंगाने खास फरमाईश केली की 62 साली जो पूर आला होता त्यामध्ये हा. पुण्याची मोठ्या प्रमाणावर वाताहत झाली. अनेकांची घरं वाहून गेली. कदाचित याच पार्श्वभूमीवर लिहिलेली कुसुमाग्रजांची कविता कणा ही प्रत्येकाच्या मनातला एक हळवा कोपरा आहे म्हणूया आपण. प्रत्येकाची आवडती कविता आहे. तर या निमित्ताने ती पुन्हा एकदा वाचावीशी वाटते. कारण आत्ताच्या परिस्थितीला आपण जेव्हा या परिस्थितीतनं बाहेर पडू तेव्हा कदाचित जगाचा चेहरा मोहरा बदललेला असणार आहे. आणि अशा वेळेला आपल्याला फक्त आम्ही आहोत मी आहे अशी आधाराची थाप कोणाची तरी पुरेशी वाटणारी आणि ती जगायला प्रेरणा देणारे. तर असंच सांगणारी ही कविता आहे. अनेकांनी अनेक वेळा ऐकली असेल पण तरी मला पुन्हा एकदा ऐकायला आवडेल. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी. कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून. क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको तेवढी वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले. भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. चिखल गाळ काढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. फक्त लढ म्हणा. फक्त लढवा. वा. थँक्यू 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 सो मच. खूप छान खूप छान. थँक्यू सो मच मधुराणी. आपण काहीच वेळात तुझ्याकडे परत येणार आहोत. त्यापूर्वी मी आपलं हे जे अल्पविरामचं कुटुंब आहे ते कलाकारांच्या बाजूनी मोठं मोठं होत चाललंय आणि आज बघितलं तर प्रेक्षकांच्या बाजूनी खूप मोठं होत चाललंय जे खूपच छान आहे. खूप लोक आपल्याला ऑलरेडी फरमाईशी मागतायत. त्यानंतर कॉम्प्लिमेंट्स देतायत. त्यानंतर हा उपक्रम त्यांना आवडतोय हे सांगतायत. अमोल म्हणतोय 167 लाईव्ह वॉचिंग कीप वॉचिंग. थँक्यू अमोल. प्रमथेश म्हणतायत मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. हाय समीर. हाय उमेश सावंत. अर्चित गोखले असं म्हणतात की संदीप दादाकडून वऱ्हाडचा भाग आणि काही मिमिक्री ऐकायला आवडेल. आणि त्यापुढे असंही म्हणतायत की आनंद दादाचा नुकताच आंधळी कोशिंबीर हा सिनेमा बघितला आणि सुंदर भूमिका अशी एक कॉम्प्लिमेंटही येऊ लागली. तर प्रेक्षकांनो तुम्ही आमच्या बरोबरच राहा. मी तुमचे निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवतच राहीन. आता एक मला शेअर करायचंय की आज हा माझा स्वतःचा 8वा किंवा 9वा दिवस आहे की मी घरी बसून आहे आणि मला खरंच आता ते असह्य होऊ लागलंय. म्हणजे आज थोडंसं काहीतरी बाहेर पडल्यासारखं वाटावं, काहीतरी रुटीन मध्ये गेल्यासारखं वाटावं म्हणून आज मी घड्याळ घालून आली आहे.
घरातच घड्याळ घालून बसलीये. घरात आपल्या प्रत्येक खोलीत घड्याळ असतं, पण तरीही आज मी ठरवलंय चेंज. की मी थोडा चेंज म्हणून अशी वेळ बघणार आहे. तर वाव. प्रेक्षकांनो, तुम्ही आपापल्या घरात काय काय छोट्या छोट्या गोष्टी करताय, कधी कधी आपणच आपल्याला वेडे वाटतो, अशा काही गोष्टी आपण सगळे सध्या करतोय, तर ते काय काय आहे हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की कळवा. तर आता आनंद दादा काही वेळापूर्वी असं म्हणाला की अभिनेता असल्यामुळे मला घरी बसण्याची सवयच आहे. ते जरी खरं असलं आनंद दादा, तरी माझी खात्री आहे की तू नुसताच घरी बसत नसशील. तर मग आता या क्वारंटीन मध्ये तुझा काय प्लॅन आहे आणि कसं तू वेळ घालवतोय? ओव्हर टू यू. आता तू म्हणालीस ना की तुम्ही काय घरात काहीतरी काहीतरी नवीन करत असता, तर तू घड्याळ घातलायस, मी बघ शर्ट घालून बसलो आहे. काहीतरी एक नवीन नवीन करायचं म्हणून. अरे काय अंड्या. नाही, तसं नाही. तुला फॉलो करतोय का? आम्ही तुला फॉलो करतोय सगळे. नाही नाही, आपण घरात कुठे अगदी एवढे फार अगदी बाहेर जायचे सारखे शर्ट बिर्ट घालून बसतो. पण मृण्मयी, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला या कार्यक्रमात बोलवलं. अल्पविराम गेले काही एपिसोड मी पण याचे बघतो आहे, मला मजा येते आहे आणि या कार्यक्रमात भाग घ्यायची माझी पण इच्छा होती. आणि मला खूप तू आता जो प्रश्न विचारलास तू की काय करायचं घरात बसून, मला असा प्रश्न फार कमी वेळा पडला. याचं कारण मला खरंच वाचनाची आवड आहे. मला सगळ्यांना माहितीये की मला खूप वाचनाची आवड आहे आणि मग त्याच्यातनं खूप गोष्टी एकमेकांना शेअर करता येतात. आणि मग असा विचार करता करता जेव्हा श्रीरंग गोडबोले यांचा काल मला फोन आला की अरे असं असं करायचं तर तू काय कर, वाचशील. आणि अर्थातच मला असं वाटलं की पु ल देशपांडे, सदाबहार, कधीही कंटाळा न येणारी जी काही फुलबाग आहे ती पु ल देशपांडेंची माझ्यासाठी, आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक जणांसाठी आहे. आणि मला असं वाटलं की आता बाहेर पडता येत नाहीये तर मॉलमध्ये जाऊन येऊ. म्हणजे मॉलमध्ये जाऊन याचा अर्थ असा की हा एकच माणूस होता, म्हणजे की वर्णन करताना आणि आमचे बाप नावाचं एक नाटक करायचो. पु ल आणि अत्र्यांवरचा हा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये एक छान वाक्य आदित्य इंगळेंनी लिहिलं होतं की संगीतकार पु ल, लेखक पु ल, दिग्दर्शक पु ल, काव्य लिहिणार म्हणजे रसिक पु ल, संवादिनी पेटी वाजवणारे पु ल, प्रवासी पु ल. अरे काय म्हणजे माणूस आहे का कला गुणांचा भव्य मॉल. तर मला असं वाटलं की हे फार फार महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. आणि या मॉलमध्ये फिरायला जायला मला कायम आवडतं. आणि आज तुम्हालाही थोडंसं घेऊन जातो. पु ल देशपांडे ह्या कार्यक्रमामध्ये मी विषय निवडला याचं एकमेव कारण आपण सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना पु ल देशपांडे माहितीचेच आहेत. आणि तरी देखील त्यांची काही गोष्टी ज्या आहेत ज्या थोड्याशा अप्रकाशित आहेत किंवा फारशा माहिती नाहीत अशा, तर काही माहिती असलेल्या आणि काही माहित नसलेल्या अशा काही गोष्टींचं छोटंसं वाचन करणार आहे तुमच्यासाठी. व्यक्ती आणि वल्ली आणि या नाटकात जेव्हा मी काम करत होतो तेव्हा पहिल्यांदा मला व्यक्ती आणि वल्ली मधल्या माणसांची, त्यातल्या त्या कॅरेक्टर्सची जी ओळख झाली. म्हणजे मी वाचली आधीच होती, पण प्रत्यक्ष समोर उभी राहताना ती कशी उभी राहतात, तर त्याच्यामध्ये संदीप पाठकच आमचा नारायण अरे अप्रतिम काम करायचं घराघरामध्ये. म्हणजे मला सारखं असं वाटतं की पु ल जेव्हा लिहितात, मला ते तुम्हाला आज तुमच्याशी शेअर करायचंय की ह्या पु ल देशपांडेंच्या संपूर्ण साहित्याचा, त्यांच्या आपल्याशी बोलण्याचा एक फार महत्वाचा मुद्दा होता. ते म्हणजे ते कधीही अभिनिवेश करतायत असं वाटायचं नाही. म्हणजे मी सांगतो तुम्ही ऐका असा कुठलाही भाग नाही, सगळं कसं सहज तुमच्याशी शेअर केल्यासारखं. तर ते मला फार महत्वाचं वाटतं की आज नारायण म्हणलं की आपण पटकन म्हणतो बघा की प्रत्येकाच्या घरात एक नारायण मराठी भाषे संदर्भात जाऊन बसावं, इतकी गंमत आहे. ह्या जसं नाथा कामत याचं वर्णन त्यांनी केलंय की म्हणजे माझ्याकडे सगळी पुस्तकं मी घेऊनच बसलेलो आहे तुम्हाला त्यातलं काही 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 वाचून दाखवायला. नाथा कामताविषयी ते असं पटकन म्हणतात की नाथाची आणि माझी भेट एखाद्याला आपोआप सर्दी व्हावी ना तशी. वा. आता तुम्ही मला सांगा की इतकं इतकं छान वर्णन. म्हणजे मला पु ल देशपांडेंच्या, मी वाचक म्हणून जेव्हा वाचायला सुरुवात करतो तेव्हा विनोद हा एक भाग आहेच, त्याच्यात आपल्याला हसायला येतच. पण मला कमाल वाटते ती त्यांच्या व्यक्तिचित्रणाची, त्यांच्या निरीक्षण शक्तीची, की काय छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे चितळे मास्तरांच्या बाबतीत ते असं म्हणतात की शेवटी मास्तरांच्या बायकोच्या गळ्यात नाही पण डोळ्यात मोती पडला.
किंवा त्या संपूर्ण लेखाच्या शेवटी ते असं म्हणतात की मास्तरांच्या चपला ओळखणं फार अवघड नव्हतं, कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजल्या नव्हत्या. आता ह्या गोष्टी ज्या आहे म्हणजे विनोदी तर 100% उत्कृष्टच आहे त्यांचं. यात काही तुम्ही आम्ही बोलायचा शंका घ्यायची काही कुठलंच कारण नाही. पण मला आज असं वाटलं किंवा नाथा कामतनी म्हणलं किंवा त्यांचंच व्यक्ती आणि वल्ली मधलं तो हे कॅरेक्टर किंवा ते चौकोनी कुटुंब, ही जी सगळी कॅरेक्टर्स आहेत ना, ही मला विलक्षण आनंद देऊन जातात. आणि आपण सगळ्यांनी अर्थातच मला हे सांगताना सुद्धा खूप आनंद होतोय की त्यांचं काहीतरी मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे. ह्याच्यामध्ये जे आवडेल ते सगळं त्यांचं आहे, जे आवडणार नाही ते सगळं माझं आहे. त्यामुळे मला काही चूकभूल झाली तर माफ करा. मला काही वाचून गोष्टी दाखवायच्या होत्या. व्यक्ती आणि वल्लीविषयी तुम्हाला शेअर केलं. तसंच अपूर्व या पुस्तकामध्ये बाकीचं सगळं खूप छान आहे. म्हणजे त्यांनी सुरुवात खूप छान केली आहे. संन्यासाच्या लग्नाची तयारी शेंडीपासून होते म्हणतात. माझ्या परदेश गमनाची तयारी नक्की कशापासून झाली हे सांगणं अवघड आहे. मात्र संन्याशाला शेंडीची गाठ मारायला लागणार नाही, इतका वेळ मला टायची गाठ बांधायला लागणार. ही पुस्तकाची सुरुवात आहे. पण आपण नेहमी ना पुस्तक सुरुवातीला त्याच्या पहिल्या त्यांनी काय लिहिलं तिथपासून वाचतो. फार कमी वेळेला आपण प्रस्तावना सुद्धा वाचतो. मला या पुस्तकाची प्रस्तावनातला काही भाग छोटासा वाचून दाखवायचा आहे तुम्हाला. म्हणजे मला हे पण सांगायचं की तुम्ही जेव्हा पुन्हा एकदा पुस्तक वाचायला सुरुवात करा तेव्हा लेखकाला काय म्हणायचं आहे हे प्रस्तावनेतनं कळतं. त्या पुस्तकाच्या विषयीची लेखकाने लिहिलेली प्रस्तावना किंवा मग त्या पुस्तकाविषयी कुणीतरी इतर माणसाने लिहिलेली प्रस्तावना, पण ती पण जरूर वाचत चला. पहिल्या आवृत्तीची ही प्रस्तावना आहे. त्यातला काही भाग तुम्हाला मी वाचून दाखवतो पटकन. मला असं वाटतंय इंटरेस्टिंग वाटत असेल तुम्हाला. काय ग मृण्मयी, होय होय होय, मी ऐकतेय. आणि प्रेक्षक तुला किती ओळखतात हे बघ. तुझं नाव मी अनाउन्स केल्यापासून पुलंविषयी बोला, पुलंविषयी बोला ह्याच रिक्वेस्ट येत आहेत. त्यामुळे प्लीज गो अहेड, ऑल युअर. ओके, आम्ही सगळे आहोत. पहिल्या आवृत्तीची अपूर्वाई पहिल्या आवृत्तीची ही प्रस्तावना आहे. मी परदेशाच्या प्रवासाला लवकरच निघतो आहे म्हणल्यावर माझा एक हितचिंतक मित्र मुद्दाम मला भेटायला आला आणि कळवळून म्हणाला, माझं एक ऐकशील का? या माझ्या मित्राचं हे एक मला नेहमी ऐकावं लागतं. म्हणाला, माझं एक ऐकशील का? आणि ते नेहमी काहीतरी तिरपागडच असतं. माझी पहिली कविता मी त्याला ऐकवली तेव्हा त्याने ते एक मला ऐकून तू सध्या आणि महाराष्ट्र शारदा काव्यरत्नांच्या एका नव्या हाराला मुकली होती. आता काय शब्दांची निवड आहे बघा. आता एवढं प्रवासाला निघाल्यानंतर ह्याचं एक काय ऐकावं याचा मला अंदाज येईना. काय ऐकू सांग? तेव्हा तो मला म्हणाला, तू लंडनला जा, पॅरिसला जा, वाटेल त्या खड्ड्यात जा. अशा साधारण थाटाचं शुभ तो बोलला आणि म्हणाला, पण काय बाबा, पण माझं एक ऐक प्रवास वर्णन लिहून. आज त्या मित्राचं जर मी ऐकतो ना तर वाचकांवर हा प्रसंग आला नसता. त्या मित्राचं जाऊ द्या, मी स्वतः प्रवास वर्णन या गोष्टीचं प्रत्यक्ष प्रवासापेक्षाही अधिक धास्ती घेतली आहे. आयुष्यात प्रवास वर्णन आणि आत्मचरित्र लिहायचं नाही असं फार लहानपणीच मी संकल्प सोडला होता. पहिला मोडला, दुसरा केव्हा मोडला जातोय ते पाहायचं. आणि थोडासा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की दोन्ही संकल्प ह्या एकाच पुस्तकात मी मोडले आहे. कारण पुढल्या 200-250 पानात मी केलेल्या प्रवासाचं वर्णन नसून प्रवासात असलेल्या माझंच वर्णन अधिक आहे. मला तुम्ही सांगा, आता ही वाचल्यानंतर तुम्हाला पुढे कसं पुस्तक वाचायचं आहे या सगळ्या संदर्भात तुम्हाला मजा येते. जसं मला असं वाटतं की मी सलग बोलतो आहे, पण त्यांची गंमतच इतकी आहे की आता हसवणूक समजा, तर हसवणूक मधले सुद्धा त्यांनी पहिलाच त्यांचं हे आहे, माझे खाद्य जीवन. अहो, माणूस किती कुठल्या कुठल्या विषयावर लिहिलो. आता मी म्हणलं ना मगाशी की निरीक्षण शक्ती काय असावी माणसाची. तर माणूस एखाद्या कॅरेक्टर्स विषयी, एखाद्या माणसाविषयी लिहिल, खाद्य संस्कृतीविषयी काय लिहिलंय आणि बरं ते त्यांनी ऐकून दाखवलंय. ज्यांनी याच्या आधी ते त्यांच्याकडनं ऐकलं आहे त्यांना हे माहितीच आहे, त्यांना मजा येईलच, त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद. ज्यांनी ऐकलेलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अगदी छोटासा भाग वाचून दाखवणार आहे आणि नंतर त्यांच्या एका वेगळ्या पैलूकडे आपण लक्ष देणार आहोत. माझे खाद्य जीवन थोडे कडू, थोडे गोड, पण बरेचसे तिखट. माणसाचा सारा इतिहास म्हणजे त्याच्या खाण्याचा इतिहास आहे.
चराचर सृष्टी याचा अर्थच मुळी कशावर तरी चरणारी सृष्टी असा आहे. आधी मानव मिळेल त्यावर चरला, पुढे तो सुधारला आणि स्वतः चरता चरता दुसऱ्यालाही चारू लागला. त्यानंतर फारच सुधारला तेव्हा तो दुसऱ्याचे चोरून स्वतः चरू लागला. मानवाची सारी वाटचाल स्वतःच्या हाताने चरणे, चारणे, चिरणे आणि चोरणे या चकारी बाराखडीतून होत पर्यंत पोचलेली आहे. आता मी तुम्हाला म्हणलं ना की कशी आठवणी येत जातात बघा. ह्याच्यापैकी तुमच्यापैकी अनेकांना हे समजू शकेल की लिहायचंय त्यांना खाद्यावरती, पण त्यांनी सुरुवात कुठून केली बघा. एक जुनाट घरातलं स्वयंपाकघर आहे, काळोख. कोनाड्यात रॉकेलची चिमणी भणभणते आहे. एकेकाळी लाल असलेल्या पाटासमोर पत्रावळ मांडली गेली आहे. निरीक्षण बघा, एकेकाळी लाल असलेल्या पाटावर पत्रावळ मांडली गेली आहे. चुलीवरच्या भाताला भांड्यातल्या भांड्यात गुदगुल्या होत आहेत. पोटात भूक आहे, डोळ्यात नीज आहे. दारातून वाकून वडील आत येत आहेत. आता पूर्वी बघा घराचे हे लहान असायचे तेव्हा हे वर्णन बघा की एखाद्या लहान मुलाला काय काय दिसतंय, तर दारातून वाकून वडील आत येत आहेत, ते काहीतरी गुणगुणत आहेत. पलीकडे झोपळ्यातल्या पाळण्यात धाकटा भाऊ टॅ टॅ करून रडतो आहे आणि बोलतो आहे, याच्या सीमारेषेवरचे आवाज काढतो आहे. इतक्यात निखाऱ्यावर टाकलेल्या पापडाचा वास येतो. झोप उठल्यागत होते, पोटाची मागणी वाढते आणि झालं म्हणून आई तो चिमटीत धरून करते. वडील शेजारच्या पाटावर बसतात. इतक्यात कढईच्या पोटात चर्र होते. पळीतून आंबाडीच्या भाजीच्या पोटात शिरलेली लसूण साऱ्या घराचा ताबा घेते. झोप पळते, पोटात रणकंदन सुरू होतं. चुलीच्या एका बाजूला भिंतीला पाठ लावून उभ्या राहिलेल्या भाकरीच्या चतकोराने पानात पडतात. आजवर काय रे काय काय शिकवलं मास्तरांनी. पोट्यावर नित्यनेमाने येऊन बसणारे शेजारचे दादा अत्यंत कणखर आवाजात विचारतात. गरम भाकरीच्या तुकड्यात दडलेला आंबाडीच्या भाजीचा खमंग वास घशात अडकतो. माझ्या खाद्य जीवनातल्या कडूगोड स्मृतींची आठवण मी करीत बसलो की हे दृश्य मला कायम दिसतं. आता त्यांनी सुरुवात कुठून केली बघा, की त्यांनी सुरुवात केली की मला कशातनं दिसतं. आता त्यांनी काय काय कॉमेंट केली याच्यावर. भुकेचं खाणं म्हणजे खाणंच नाही. तिथे खाण्याला कलेचा दर्जा येत नाही. बघा, भुकेचं खाणं म्हणजे खाणंच नाही. तिथे खाण्याला कलेचा दर्जा येत नाही आणि कलेला गरज मानवत नाही. फुफ्फुसांना व्यायाम होईल म्हणून कोणी गाईल तर तो गवय्या नव्हे, आणि आरोग्याला चांगलं म्हणून जर कोणी खाईल तर तो खवय्या नव्हे. सोपं सरळ. अगदी काही काही महत्वाची 2-2 वाक्य वाचून दाखवतो आहे. आता काही जणांना फार मजा येईल. सगळेजण आता घरातच आहेत आणि घरात सगळ्यांनाच सलग इतके दिवस घरच्यांच्या हातचं खावं लागतं आहे. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ होत आहेत. आणि मग वेगवेगळे पदार्थ कसे होतात तर ते काही प्रत्येक वेळेला स्वतःचे होत नाही. तर त्या संदर्भात त्यांनी कधी लिहून ठेवलंय बघा, खाणे या विषयात अराजक माजवणारी दुसरी गोष्ट म्हणजे पाककलेवरील पुस्तक. पुस्तकातलं नोटेशन वाचून गाणं शिकण्याचा प्रयत्न करण्या इतकं हे बावळटपणाचं आहे. पाककला ही गुरुमुखातून आली पाहिजे. सध्या तो एकमेव आधार आहे अंडा माझा. नाही मग पुढे आई तिने काय म्हणलंय, आधी वरण, भात, भाकरी, डाळवांग, साधं मटण, बटाट्याचा रस्सा असे साधे साधे राग जमवले पाहिजेत. म्हणजे लग्न होईपर्यंत बॅडमिंटन खेळून त्यानंतर एकदम बायकांच्या मासिकातली शेवटची पानं वाचून पान नाही मांडता येत. ही तालीम आजी, आत्या, मामी वगैरे लोकांकडनं घ्यावी लागते. 5 इंच आलं आणि 2 मिलीमीटर मिरचीचे तुकडे, 5 अंश अमुक आणि 2 तोळे तमुक अशा चाली पाठ करून जेवण तयार होत नाही. त्याला म्हणजे ना खरं सांगू का, बरं एवढंसं डाळीचं पीठ घ्यायचं, एवढीशी चिंच, उगाच थोडं आलं, अगदी चवीपुरतं मीठ, अशी संथा मिळावी लागते. आणि मग बरं एवढं किंवा उगत जरासं यांचा अर्थ नेमका अंगात भिनतो.
हात नेमका पडतो. शिवाय नवीन पदार्थ हा नवीन राग म्हणतात ना तसा फसवा आहे बर का. हा जुन्याची निष्कारण तोडमोड आहे. अमका पदार्थ मधल्या वेळी खायला चांगला हे वाक्य तर अगदी फिजूल वाक्य आहे. ते तो घड्याळाचे कामच नव्हे. अहो पोहे खाण्याचा मूड जमावा लागतो. तिखट सांजा हवा ह्या भावनेचे वातावरण तयार करतो. काल रात्री डाळीत मुळा पडला होता की नाही याचं स्मरण ठेवून मुळ्याची कोशिंबीर टाळायची असते. इथे जाणीवा जिवंत हव्या. पान नंबर 24 आणि पदार्थ नंबर 23 याला काहीच अर्थ नाही. क्या बात आहे. खाण्यातले स्थायी भाव हाडीमाशी पक्के भिनतात तेव्हाच अन्य विभाव सहचारी आणि व्यभिचारी भावांची जाणीव होते. वा सुरकडी ही माशाची पाठराखण म्हणून यावी लागते. वा 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 क्या बात आहे. वा तोंडाला पाणी साऱ्या सुटतंय. आणि साऱ्या खाण्याची लय जमावी लागते. अहो पहिला भात मग पोळी पुन्हा माशाच्या आमटी बरोबरचा भात नंतर सोलाची कढी यातल्या प्रत्येक चीजेला किती वेळ द्यावा हे कळावं लागतं. हे पुस्तकात तुम्ही कसं कळणार? त्याला नित्य निरीक्षण आणि तोंडाबरोबर डोळे उघडे ठेवून केलेलं विविध भक्षणच हवं. आता बघा, आता त्यांनी ना शेवट असा केलाय की हे सगळं त्यांनी पदार्थांची वर्णनं केलीत. मला ना सारखं एका आमच्या मित्रांनी सांगितलेलं, आमच्या ज्येष्ठ मित्रांनी सांगितलेली गोष्ट फार आवडते की महाराष्ट्रामध्ये काय म्हणून आपण एकत्र येऊ शकत नाही तर प्रत्येकाच्या घरात वेगवेगळं खाणं बनतं. परदेशात अनेक वेळेला सगळ्यांकडे सारख्याच काय म्हणतात त्याला चवीचे पदार्थ आणि तेवढेच बनतात. ती माणसं एकत्र येतीलही. आपल्याकडची संस्कृती आपल्याकडची परंपरा खाण्याची इतकी अप्रतिम आहे की आज एका मजल्यावरच्या 4 जणांकडे 4 ठिकाणी गुळाची आमटी वेगवेगळी होते. अगदी अगदी अगदी. त्याच्यावर त्यांनी लिहिलंय की माझी सुखाची एकच कल्पना आहे. आदल्या दिवशी रात्री 4-4:30 वाजेपर्यंत गाण्याची मैफिल रंगलेली असावी. सकाळी 10 वाजता उठून 2-1 वेळेला चहा झाला असावा. हवा बेताचीदार असावी. हातातली एखादी लेखकावर जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी संपत आलेली असावी. ती वाचून शेवटचं पान उलटता उलटता 12-12:30 व्हावेत आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्याने साध घातल्यासारखा स्वाद घालावा. 2 मिनिटांत आंघोळ उरकेपर्यंत पानं मांडली जावीत आणि क्षणार्धात आंबेमोर भाताच्या वाफेने ताट खुलून यावे. यथेच्छ भोजन व्हावे. मस्त पान जमावे. इब्राहिमी जर्द्याचा तोंडात गिलावा व्हावा. गार पाणी प्यावे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोणीही झोपेतनं उठू नये. कधी कधी देवाजीची करुणा होते आणि हे असे घडतेही. त्या दिवशी मी इतका आनंद असतो की संध्याकाळी बायको बरोबर इमानी आणि सालस नवऱ्यासारखा फिरायला देखील जातो. आणि विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, तिला अगदी वेणी सुद्धा देतो. अहो बुद्धाला जरी सुखाची गुरुकिल्ली सापडली असती ना तो निर्वाणाच्या मागे लागलाच नसता. बोधिवृक्ष कधी घरातल्या तर कधी बाजारच्या चुलीजवळ आहे हे शुद्धोधनाचा मुलगा असून देखील त्याला कळलं नाही. अहो कसं कळावं? त्याने बिचाऱ्याने सेकंड लँग्वेज पाली घेतली होती आणि ओदन म्हणजे भात हे संस्कृतात असावं. पाली हे कळते तर भाताचा ढीग आणि बांगड्याची आमटी ओरपत तो मत्स्यम शरणम असं म्हणत निर्वाणाप्रत पोचला. दाराशी आलेल्या यमदूताच्या नाकात जरी झणझणीत लसणीची फोडणी गेली ना तर तो सुद्धा खाणारावरचा आपला हात निश्चितपणे खाण्यावर नेईल. स्वर्गात अमृत असेल हो, पण लसणाची फोडणी दिलेली आंबाडीची भाजी कुठून असणार? कांदा लसूण खाण्याचे भाग्य देवांच्या नशिबी नाही. त्यांनी केलंय असं वाटतंय की मृण्मयी मला असं वाटतंय की बराच वेळ झालाय का तू माझ्याकडे परत येशील किंवा एकत्र मी फरमाईशी घेऊन तुझ्याकडे परत येईन. तत्पूर्वी आपण आपले जे नवीन प्रेक्षक आपल्याला जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी पटकन सांगते
की तुम्हाला असं वाटत असेल की अधूनमधून व्हिडिओ कट होतोय, आवाज नीट ऐकू येत नाहीये, एखादा शब्द नीट ऐकू येत नाहीये, तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की एरवी जेव्हा आपण असा कार्यक्रम मैदानात करतो किंवा एखाद्या हॉलमध्ये करतो, तेव्हा आपल्याकडे एक संपूर्ण टेक्निकल टीम असते वेगळी, आणि कलाकारांची जबाबदारी फक्त त्यांची कला सादर करणं एवढंच आहे. पण आज आपण त्यांच्यावरती एक एक्स्ट्रा जबाबदारी अशी टाकतोय की त्यांच्या बाजूनी ती सगळी टेक्नॉलॉजी सुद्धा तेच सांभाळतायत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी म्हणून मी हे सांगते, आम्ही सगळे आमच्या घरांमध्ये बसून आमचा फोन, लॅपटॉप, आयपॅड अशा अशा आपल्या ह्याच्याद्वारे आम्ही तुमच्याशी गप्पा मारतोय. त्यामुळे प्लीज बेअर विथ अस. आम्ही जितकं शक्य तितकं सगळ्यांपर्यंत सगळं पोहोचेल याचा प्रयत्न करतोच आहोत. आनंद दादा, तुला प्रचंड कॉम्प्लिमेंट्स आल्या आहेत आणि तू माझ्यावरती चिडशील थोडासा, कारण मी बाकी सगळ्यांना नावानी हाक मारतेय, पण माझी सवय अशी आहे की मी लहानपणापासून तुला आनंद दादा म्हणतेय. प्रेक्षकांसाठी म्हणून सांगते की लहानपणापासून आनंददादाची नाटकं बघत मी मोठी झाली आहे, त्यामुळे तेव्हापासून मी त्याला आनंददादा म्हणते. आणि त्यामुळे सर्व कॉम्प्लिमेंट्स या आनंददादा म्हणजे माझ्या नाटकांना येऊन माझी नाटकं बघत लहानपणापासून नाटकं तिच्या वडिलांनी पाहिजेत माझी. सर्व प्रकारची नाटकं बघत मी मोठी झाली आहे. हा नाही, म्हणून मी म्हणलं की माझी लहानपणापासूनची जी नाटकं आहेत ती तिच्या वडिलांनी, श्रीरंग गोडबोले यांनी पाहिली आहेत. तुझ्यासाठी काही फरमाईशी येत आहेत. आनंद सर, म्हैस ही कथा सांगाल का? त्यानंतर आनंद एकदम मस्त, खूप छान आनंदजी. केतकी म्हणतीये पण खूप छान आनंदजी. वा क्या बात आहे आनंद, खरा आनंद देतोय असं पद्मश्री म्हणतीये. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आज भरपूर प्रेक्षक आपल्याला ऑलरेडी जॉईन झालेले आहेत, ते कॉम्प्लिमेंट्स देत आहेत, फरमाईशी करतायत. तर मला असं वाटतं आनंद दादा तुला एक ब्रेक देते आणि असं म्हणतेस, हा थोड्या वेळात तुझ्याकडे परत येते. हरकत नाही, नो प्रॉब्लेम. ओके ओके हो ओके. म्हणजे काय. तर आता पुढे वळूयात. तर महाराष्ट्रातलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आपण सगळेच यांना ओळखतो. मग ते दैनिक मराठामधील त्यांचा आग्रह लेख असो, श्यामची आई सारखा चित्रपट असो, लग्नाची बेडी सारखं नाटक असो, किंवा केशव कुमार ह्या टोपण नावानं लिहिलेलं काव्य असो, हा माणूस अवलिय होता. तर अत्र्यांच्या झेंडूची फुले ह्या संग्रहातील काही कविता घेऊन येतोय. अगदी योग्य तू आचार्य अत्र्यांचं वर्णन केलंस की अष्टपैलू होते. पण गंमत म्हणजे आपण आता जे सगळे घरात बसलेलो आहे आणि पंतप्रधानांनी याला जनता कर्फ्यू असा एक शब्द जो दिलाय तो ही आचार्य अत्र्यांची उपज आहे. हे फार कमी जणांना माहिती आहे. सुभाष जोशी यांनी फेसबुकवरच टाकली होती पोस्ट, फार गमतीशीर होती, की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मोरारजी देसाईंची सभा होती मुंबईमध्ये आणि सखा पाटील आणि आचार्य अत्र्यांनी सांगितलं की त्यांनी आवाहन केलं जनतेला की यांच्या सभेला जाऊ नका तुम्ही आणि एक जनता कर्फ्यू लावूया आपण यांच्या सभेला. तर तो उगम त्या शब्दाचा तिकडे आहे. आणि त्या सभेला कोणी गेलं नाही. मोरारजी देसाईंना बघायला वाटेच गर्दी झाली, पण सभेत कोणी नाही, असं सगळं चित्र होतं. तर आचार्य अत्रे असे होते की म्हणजे हा काय म्हणतो, मार्क ट्वेनचं एक वाक्य आहे की ऍडम सोडला तर कोणी काही ओरिजिनल म्हटलेलं नाहीये नंतर. पण तसं आपल्याला आचार्य अत्रे किंवा पु ल देशपांड्यांबद्दल बोलता येईल की आपण आज जे काही विनोद करतो, जे काही बोलतो, ते सगळं आचार्य अत्रे किंवा पु ल यांनी म्हणून ठेवलेलंच आहे आधी. परफेक्ट. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बाकी सगळे गांभीर्याने घेत होते, पण आचार्य अत्रेंनी झेंडूची फुलेमध्ये त्याची यथेच्छ टिंगल केलेली आहे. या की समजा संयुक्त महाराष्ट्र मिळाला नसता तर काय झालं असतं, तर आपल्याला गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र झाले असते. बरं, ते एकत्र झाले असते, मग सगळे व्यवहार एकत्र झाले असते, आपलं गाणं आणि साहित्य सुद्धा एक झालं असतं गुजराती आणि मराठी भाषेतलं, त्यामुळे संगीत ही तसं एक झालं असतं. मग
कसं झालं असतं ते गाणं आणि संगीत आणि साहित्य, तर त्यांनी एक द्विभाषिक राज्याचं गीत असं दिलेलं आहे. तर ते द्विभाषिक राज्याचं गीत मी म्हणतो आणि ते मी कंपोज करताना पण असा प्रयत्न केलाय की ते संगीत हे द्विभाषिकच असलं पाहिजे. आणि ते असं आहे की आपली बैठकीची लावणी आहे. नारेत जीन जाऊं, नारेत जीन जाऊं, डवा डोळा पाण्याने मारा भरियो रे, पाण्याने मारा भरियो, पाण्याने मारा भरियो रे, पाण्याने मारा भरियो रे. तारे माटे घणू मी झुरते, हे तारे माटे घणू मी झुरते, लाग्यू रे भोर जीवाना, भाना लाग्यू रे भोर जीवाना, पाण्याने मारा भरियो रे, पाण्याने मारा भरियो रे. बात मारी सासू मारी, हे बात मारी सासू मारी, आलो गुस्सा करताना रे मजला, आलो गुस्सा करताना रे मजला. वाह, मारा भरियो रे, पाण्याने मारा भरियो रे, पाण्याने मारा भरियो रे, पाण्याने मारा भरियो रे, हे पाण्याने मारा भरियो रे, पाण्याने मारा भरियो रे. वाह. झेंडूची फुले मध्ये याचीच फक्त टिंगल केली असं नाही, तर सगळ्या त्यावेळच्या राजकीय परिस्थितीची तर टिंगल केलेलीच आहे, पण कवितेमध्ये जे सगळं गौड बंगाल चाललं होतं किंवा त्याच्यात ज्या गमती जमती चालू होत्या त्याची सुद्धा अशी यथेच्छ टिंगल आणि कुणालाही न घाबरता वगैरे त्यांनी केली. रवी किरण मंडळ तेव्हा होते की मनोरमाबाई रानडे, श्रीबा रानडे होते, कवी गिरीश होते, माधव जुलियन होते, आणि त्याच्यावर सुद्धा आचार्य यात्र्यांची कॉमेंट होती की या रवी किरण मंडळामध्ये रवी हे माधव जुलियन आहेत, बाकी सगळी किरणच आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. पण माधव जुलियन कवी म्हणून महान आहेत हे त्यांना माहिती असलं, पटत असलं तरी त्यांची टिंगल त्यांनी केलेलीच आहे, कारण माधव जुलियन त्यांच्या कवितेमध्ये खूप उर्दू वगैरे शब्द वापरायचे, उर्दू फारसी शब्द वापरायचे. ते मध्येच कुठेतरी मराठी चांगलं चाललेलं आहे तर मध्येच एक उर्दू शब्द किंवा फारसी शब्द एक टिंगल तांबेस नावाची कविता लिहिलेली आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे की वृत्त तुंगभद्रा, पूर्वीच्या जशा कवितांमध्ये भारत आंब्यांच्या वगैरे कवितांमध्ये, गोविंदाग्रजांच्या कवितांमध्ये तुम्ही सांगा वृत्त कुठले,
कशाची चाल आहे वगैरे सगळं द्यायचं त्याच्या खाली. तसं ते वृत्त तुंगभद्रा, मिथुन राशी आणि राक्षस गणित असं लिहिलेलं आहे त्याच्यावर. बरं का. तर आता फारसी शब्द केल्यावर काय, तर मला एक वाटलं की आपण कव्वाली केली पाहिजे त्याची. तर ही एक कव्वाली आहे. तू छोकरी नहीं सुंदरी, तू छोकरी नहीं सुंदरी, मिश्किल बालची सुंदरी, तू छोकरी नहीं सुंदरी, मिश्किल बालची सुंदरी, काळा कडा मी फतरी, तू काश्मीरात सुंदरी, तू छोकरी नहीं सुंदरी, मिश्किल बालची सुंदरी, काळा कडा मी फतरी, तू काश्मीरातील फुलतरी, पाताळीचा सैतान मी. बघा कसं शब्दांप्रमाणे चाल. पाताळीचा सैतान मी, अल्ला घरीची तू परी, आषाढीचा अंधार मी, तू फागुनी मधु शर्वरी शर्वरी शर्वरी, माजूम मी तू या कुटी, मी हिंग का कुटी तू मेरी, माजूम मी तू या कुटी, मी हिंग का कुटी तू मेरी, अनभांग तू चंडोल मी, गोडेल मी तू मोहरी, मी तो पिठातील बेवडा, भिस्तीतली तू माधुरी, भिस्तीतली तू माधुरी. हा कोरस पण मीच एकटा. भिस्तीतली तू माधुरी, काळेची राईत मी कडू, तू बालिका खडी साखरी, पॅटीस तू ऑमलेट मी, पॅटीस कटलेट मी, ऑमलेट मी तू साबुती, कांदे बटाटे भात मी, मुर्गी बिर्याणी तू परी, मुर्गी बिर्याणी तू परी, अक्रोड मी कंदाहरी, तू साहऱ्यातील खरजुरी, इस्तांबुली अबीर मी, नेपाळची तू कस्तुरी, नेपाळची तू कस्तुरी. कव्वालांमध्ये असतो त्याचा लहानपणापासून त्याला भोगर केलं असतं. काय मी भोंगडे अनदतरी, अफमूल तू भरतरी, मी भोंगडे अनदतरी, अफमूल तू भरतरी, बेडौल वक्र त्रिकोण मी, बेडौल वक्र त्रिकोण मी, तुलंबवर तुळ केसरी, तू 2 इंच सरी दुरी, तू 2 इंच सरी दुरी, फरलांग भास सिगे परी, तू 2 इंच सरी दुरी, फरलांग भास सिगे परी, तू छोकरी नहीं सुंदरी, मिश्किल बालची सुंदरी, घे माडगे घे गाडगे घे गुलचमन घे वाडगे, तांबूल घे आंबील घे, घे भाकरी घे खापरी, घे भाकरी घे खापरी, घे भाकरी घे खापरी.
वा चल श्यामले म्हणून घरी बसू खेळूनी जवळी तरी चल श्यामले म्हणून घरी बसू खेळूनी जवळी तरी तू करी नाही सुंदरी मुश्किल पातची सुंदरी मुश्किल पातची सुंदरी मुश्किल पातची सुंदरी. वा होय. वा 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 वा, क्या बात है. अरे बहुत मजा पड़ी गई छे. सॉरी सॉरी सॉरी. नमस्कार नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. इंडियन मॅजिक काय निर्मित अल्पविराम ह्या कार्यक्रमात आपणा बधाना बहुत 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 स्वागत छे. ए काय 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 चाललंय. सॉरी, मी इतकं भारी गाणं ऐकून माझ्या डोक्यातही सगळं असं द्विभाषिक व्हायला लागलंय. त्यामुळे मी जरा थांबते असं मला वाटतंय. तोवर मधुराणी, तू आम्हाला एक कविता ऐकवतेस का? हो, ऐकवते ना. ऐकू येतोय माझा आवाज? येस. हो ओके, कूल. मृण्मयी, आत्ताच थोड्या वेळापूर्वी पुण्यामध्ये मी जिथे राहते तिथे ढग दाटून आले आणि बऱ्याच दिवसांनी मातीचा वास आलाय आणि त्याचा हा जो सुगंध असतो, मृदगंध ज्याला आपण म्हणतो, तो असा साठवून घेते मी मगासपासून आपल्या आतमध्ये. आणि इतका छान माहोल जमलाय, तर मला असं वाटतं एखादी पावसाची कविता ऐकू का? आवडेल? कवी नलेश पाटलांची कविता एक पावसाची. निसर्ग कवी. निसर्ग कवी नलेश पाटील. आई दार लाव ना, तर ती बाहेरचे आवाज येतो. असं नाव आहे कवितेचं? नाही. ओके. आई दार लाव ना. कवी ओके. कवी निसर्ग कवी नलेश पाटील, जे स्वतः चित्रकार होते आणि कौशलमुळेच मला ह्या कवींची ओळख झाली. त्यांची कविता ऐकवते. पाऊस आला ग आला ग, पाऊस आला ग ऋतू हिरवा मोर झाला ग, किती दिसांनी कंठ ओला झाला ग, किती दिसांनी कंठ ओला झाला ग, पाऊस आला ग. फूल मातीचे फुलले, फूल मातीचे फुलले, पाणी झऱ्याचे बोलले, किती दिसांनी तलाव निळा झाला ग, किती दिसांनी तलाव निळा झाला ग, पाऊस आला ग. हे खूप लाडकं कडवं आहे. ढग मातीत मिसळे, ढग मातीत मिसळे, पाणी सूर्याला विसळे, किती दिसांनी धनुष्य, किती दिसांनी धनुष्य रंगित झाला ग, किती दिसांनी धनुष्य रंगित झाला ग, पाऊस आला ग. थेंब घुंगरू घुंगरू, थेंब घुंगरू घुंगरू, पान डमरू डमरू, किती दिसांनी तरु तुंबरू झाला ग, किती दिसांनी तरु तुंबरू झाला ग, पाऊस आला ग ऋतू हिरवा मोर झाला ग, किती दिसांनी कंठ ओला झाला ग. वा 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 वा. थँक्यू थँक्यू थँक्यू. वा 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 वा. थँक्यू 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 सो मच. मी आपल्या सगळ्या इथे जे उपस्थित आहेत त्या सगळ्या कलाकारांसाठी म्हणून सांगते की खूप सारे प्रेक्षक आपल्या बरोबर आता आहेत, हा कार्यक्रम बघतायत. धडाधड कॉम्प्लिमेंट्स आणि फरमाईशी येत आहेत. त्यातल्या एक दोन मी तुम्हाला वाचून दाखवते. मोहनी राज म्हणतायत कवितेने वातावरण निर्मिती केलीये. थँक्यू सो मच. अद्वैत म्हणतोय क्या बात मधुराणी, लव दिस कविता ऑफ नलेश पाटील जी.
थँक्यू सो मच अद्वैत मधुराणीच्या वतीने. क्या Thank बात you. है नंबर 1 असं सुधीर म्हणतोय. तनया म्हणतीये मधुराणी खूप छान आवाज, ताल पण मस्त लावलीये. हो, कवी नलेश पाटलांची चाल आहे ती. त्यानंतर गंमत अशी आहे की आपल्या बरोबर अनेक कलाकारही जॉईन होत आहेत इथे, आपल्या बरोबर बघतायत हा कार्यक्रम. त्यापैकी प्रशांत दामले हेही आपल्याला काही वेळापूर्वी जॉईन झालेत. तर प्रेक्षकांनो पटापट कॉमेंट्स मध्ये आम्हाला सांगा की प्रशांत दामले आपल्याला ह्या कार्यक्रमाचा भाग व्हायला आवडेल का, आपल्याला बघायला आवडेल का, त्यांच्याशी गप्पा मारायला आवडेल का. आम्हाला कमेंट्स मध्ये पटापट सांगा. मस्त ग मधुराणी असं विश्वास म्हणतोय. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता मी पुन्हा एकदा वळते कौस्तुभकडे. अजून एक गाणं प्लीज. कौशल माफ करा, कौशलकडे वळते. अजून एक गाणं प्लीज. आता मधुराणींनी यांची कविता गायलेली आहे नलेश पाटलांची, तर मी तो मूड कंटिन्यू करतो. आणि फार मजेशीर, म्हणजे नलेश पाटलांची आता कोणीतरी विचारलं ना की ही चाल पण छान आहे, तर नलेश पाटील स्वतः ती गाऊन सादर करायचे आणि इतकी मजा यायची त्यांच्या सादरीकरणात सुद्धा, की त्यांची एक कविता आहे अंड्या तुला आवडेल ती, की तुझ्या चोचीच्या सुईत पावसाचा धागा, वा वा, चोचीच्या सुईत पावसाचा धागा, माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा, माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा, शुभ्र सरीची सुतळ हाती घेऊन कातळ, शुभ्र सरीची सुतळ हाती घेऊन कातळ, किती नितळ पाण्याचे बिणतल पातळ, नितळ पाण्याचे बिणतल पातळ, नभ अलगद सैल सोडी एक एक मेघा, माझ्या जातक मैतरा शिव फाटलेल्या जागा. आणि हे बघा, तुझं माहेर डोंगर अन सागर सासर, तुझं माहेर डोंगर अन सागर सासर, हिरवळीच्या तुला परत घेतला आता मध्येच ओटी भर, हिरवळीच्या खणाने एक नदी ओटी भर, आदल्याला भेटण्याला किती मुरडते उगा, माझ्या जातक मैतरा शिव फाटलेल्या जागा. वा वा, इतकं सुंदर नरेश पाटील. मधुराणी निसर्ग कवी म्हणाले त्यांना, अगदी बरोबर आहे. पण नलेश पाटलांची एक फार सुंदर अतिशय रोमॅन्टिक अशी कविता आहे. तर बहुतेक त्यांना रोमॅन्टिक त्यांच्या अशा कविता नसल्यामुळे ही एक तुमच्यासाठी सादर करतो, सगळे जे आता ऐकतायत त्यांच्यासाठी. किती सुंदर शब्द आहे. चांगल्या कवितांना चाल लावावीच लागत नाही. मायकेल अँजेलो जसं म्हणतो की ते शिल्प दगडात असतं आणि तुम्हाला फक्त अनावश्यक दगड बाजूला करायचा असतो, तसं कवितेच्या बोटात आपलं बोट दिलं हातात की ती कविता फिरवून आणते आणि सांगते ही चाल आहे. इतकं साधी कविता आहे आणि त्याला अतिशय साधी चाल करायचा प्रयत्न केला की बघा शब्द. डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ ठेवल, पापण्याच्या लभाळ्यात प्रतिबिंब गलपल, डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ ठेवल, पापण्याच्या लभाळ्यात प्रतिबिंब
बघल पल डोळ्याच्या पाणवठ्याला. तुझी तुडुंब नजर थोडी लवलवताना, तुझी तुडुंब नजर थोडी लवलवताना, डोळ्यात चिंबन भसरा थरथरताना. तुझी तुडुंब नजर थोडी लवलवताना, डोळ्यात चिंबन भसरा थरथरताना. अलग खळत गाली खळीत सांडल, डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ ठेपल. तुझ्या डोळ्यांच्या दारात ओल्या गालाच्या अंगणी, तुझ्या डोळ्यांच्या दारात ओल्या गालाच्या अंगणी, तिळला जुनी बैसला कोल खळीच्या कोंदणी. तुझ्या डोळ्यांच्या दारात ओल्या गालाच्या अंगणी, तिळला जुनी बैसला कोल खळीच्या कोंदणी. खळी काठी तिळासाठी हसुरे गळू लागल, डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ ठेपल. तुझ्या नाकात चमकी ते बेकास वाहून, तुझ्या नाकात चमकी ते बेकास वाहून, त्याच गळवर चांदण्याची गादी पसरून, त्या चांदण्यात रूप तुझं सचैल नभाल, डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ ठेपल. आणि हे कडव बघा, माझं आवडतंय. तुझ्या मोकळ्या केसात रात आली ही भरात, तुझ्या मोकळ्या केसात रात आली ही भरात, मोगऱ्याच्या चांदण्याची त्यात निघाली वरात. तुझ्या मोकळ्या केसात रात आली ही भरात, मोगऱ्याच्या चांदण्याची त्यात निघाली वरात. आड वाटेत भांगाच्या तेव्हा तांबड फुटल, डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ ठेपल. पापण्यांच्या लभाळ्यात डोळ्याच्या पाणवठ्याला. वा 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 वा. क्या बात आहे, क्या बात आहे कौशल. वा 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 वा. थँक्यू सो मच कौशल. आम्ही पुन्हा तुझ्याकडे येऊ काहीच वेळात. तोपर्यंत मी 5 मिनिटं घेऊन प्रेक्षकांना जे कबूल केलंय ते मी पाळते आणि तुमचे हे मेसेजेस सगळ्या कलाकारांपर्यंत पोहोचवते. आज खूप कॉमेंट्स येत आहेत, कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. आता सागर कारंडे आपल्याला जॉईन झालाय, आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचा सागर आपल्याला आता जॉईन झालाय. मग सागर, कधी येतोयस तू कार्यक्रमात? आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळव. वैभव तत्ववादी आपल्याला आता जस्ट जॉईन झालाय. हाय वैभव. कालच मी तुझा सिनेमा व्हॉट्सअप लग्न हा अमेझॉन प्राईम वरती बघत होते. गुड गोईंग. आणि तू कधी येतोयस इथे कार्यक्रमात आम्हाला सांग. प्रेक्षकांनो, तुम्हीही सांगा की तुम्हाला ह्या सगळ्यांना बघायला आवडेल का कार्यक्रमात, त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतंय, हे कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. इथे आज अल्पविराम मध्ये जे कलाकार मित्र आहेत त्यांना म्हणून मी सांगते की काय गंमत आहे की प्रेक्षकातनंही काही कविता आता पोस्ट होत आहेत कमेंट्स मध्ये, जे खूपच इंटरेस्टिंग आहे. आत्ताच्या परिस्थितीवर काही लोक लिहितायत, ते कमेंट्स मध्ये शेअर करतायत. त्यामुळे मी सगळ्याच प्रेक्षकांनाही सांगेन की तुम्ही वर स्क्रोल करून नक्की त्याही वाचा. त्यानंतर केदार सोमण असं म्हणालाय की दिस हॅपी आवर हॅज बिकम अ रुटीन फॉर अस.
वाव. मला असं वाटतंय खूपच छान त्यांनी त्याला नाव दिलंय. हॅपी आवर असं तो अल्पविरामला म्हणतोय. आणि आत्ताच्या ह्या दिवसात आपण आपलं एक वेगळं रुटीनही तयार करतोय आय गेस. आणि त्याचा भाग अल्पविराम आहे हे ऐकून मला खूपच छान वाटतंय. त्यानंतर अजून काही कमेंट्स मी वाचून दाखवते. कौशल एस इनामदार प्लीज अमृताचा वासाबद्दल बोल असं विश्वास म्हणतोय. त्यानंतर एक आवर्जून सांगायचं आहे की तू खूप छान अँकरिंग करतेस. थँक्यू सो मच ज्योती. जलिंदर म्हणतोय सागर कारंडे यांना बोलवा. अर्थातच तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगा की त्यांनी काय करावं अशी तुमची इच्छा आहे. तेजस म्हणतोय कौशल दादा अप्रतिम. अश्विनी म्हणतेय क्लास. सागर म्हणतोय खूप मजा येते. थँक्यू सो मच. त्यानंतर मयुरा आपल्याला हैदराबादहून पाहतीये लाईव्ह. थँक्यू सो मच मयुरा. खरंच आता ह्या माध्यमातून आपण सगळे आपापल्या घरात बसूनही एकत्र आहोत. हे जे स्पिरिट इथे तयार होतंय ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यासाठीच इंडियन मॅजिक आहे अल्पविराम हा कार्यक्रम दररोज आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तर आता आनंद दादा तुझ्यासाठीच्या कॉम्प्लिमेंट्स काही संपत नाहीयेत. त्यामुळे मला असं वाटतंय की आता तू आमच्याशी गप्पा माराव्यास. मी मारीन गप्पा. बरा खूप आवडलं. मगाशी कोणीतरी सांगितलं होतं की म्हैस मधलं तुम्ही काही वाचून दाखवाल का. मला असं वाटतं की म्हैस खूप वेगळा विषय आहे आणि आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा संपूर्ण छान वाचनाचा कार्यक्रम करूया. आणि पण त्याच्या ऐवजी आत्ताच्या परिस्थितीवर पुलंनी मी जसं मगाशी म्हणलं की आपण वेगवेगळ्या त्यांच्या गोष्टी ऐकल्या. पण ह्या काही गोष्टी आहेत की ज्या आपण शक्यतो वाचलेल्या नसाव्यात. कारण त्यांची जी पुस्तकं आहेत, रेडिओवरील भाषणे आणि त्याच्यानंतर त्यांचे जे पुस्तक होतं भाग 1 भाग 2 त्याच्यामधला काही हा भाग आहे. आणि आत्ता सुद्धा किती लागू पडतो बघा आत्ताच्या सगळ्या गोष्टींना. अगदी छोटस आहे कारण मला माहिती आहे की पुढे सगळ्या प्रेक्षकांना आमचा लाडका मित्र संदीपचं तो काय परफॉर्म करणार आहे हे बघायचं आहे. आणि संदीप खरंच बराच वेळ थांबला आहे. संदीप अजून फक्त 4-5 मिनिटं. मित्रा मी तुझं काम बघायला उत्सुक आहेच. अरे नाही उलट मी कविता कौशलचं गाणं तू वाचलेलं एवढं एन्जॉय आणि खरंच इतकं रिफ्रेशिंग आहे की ताजतवाने आणि पॉझिटिव्ह वाटतंय. बिंदास. तुझं मी छोटस वाचून दाखवतो. ते ऐकल्यानंतर तुम्हाला जरा मजा येईल. पुलंनी संस्कारांविषयी काही लिहिलंय बरं का. संस्कार. लहान मुलांवरचे संस्कार म्हणलं की मध्यमवर्गीय वा उच्च मध्यमवर्गीय लोकांच्या पुढे प्रथम शुभं करोती, मग मुंज, मग देवासमोरची प्रार्थना, सण वार ही असलीच चित्र येतात. आपल्या देशात दारिद्र्याशी टक्कर घेत जगणाऱ्या समाजाला तर लहान मुलांवर संस्कार वगैरे करणं परवडतच नाही. पण सुस्थित असा जो समाज मानला जातो तिथेही संस्कार म्हणजे हिंदूंचे 16 संस्कार ह्यापेक्षा निराळी कल्पना नसते. संस्कारांचं वर्तुळ हे अशा धार्मिक मानल्या गेलेल्या रूढींपुरतच मर्यादित असल्यामुळे त्या रूढी पाळणारे हे सगळे सुसंस्कृत आणि बाकीचे सगळे असंस्कृत अशी सोयीस्कर आपण मानतो. खरं म्हणजे आता बघा हे जे सगळं काल प्रकरण झालं, परवा प्रकरण झालं, लोक बाहेर पडले, ह्या सगळ्यावरचं भाष्य कदाचित मला वाटतं हे खरं म्हणजे जे संस्कार समाजात जबाबदार नागरिक म्हणून जगायची शिकवण देत नाहीत त्यांना काहीही अर्थ नसतो. समाजाच्या वर्तणुकीतून सिद्ध होते ती खरी संस्कृती ग्रंथात असते ती नव्हे. जीवनात जगण्यात आपल्या इतकाच दुसऱ्याही माणसाला निर्वेधपणे जगायचा अधिकार आहे हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपल्याला सुसंस्कृत म्हणून घ्यायचा अधिकार नाही. आणि म्हणूनच स्वतःचं आणि आपल्या समाजाचं जगणं आपल्या वागण्यामुळे दुःखमय होणार नाही अशा दक्षतेनं जगण्याची जाणीव मुलांच्या बालपणापासून निर्माण करणारे संस्कार कुठले याचा सतत विचार व्हायला हवा. तरच चांगल्या सामाजिक जाणीवा जागृत होतील, मुलं वाढताना अधिक जबाबदार होतील. दिवसेंदिवस आता हे त्यांनी कधी लिहिलंय बघा, अजूनही तीच परिस्थिती आहे. दिवसेंदिवस आपल्याच देशात आपण कमालीच्या अपरिचितपणे जगायला लागलो आहोत असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. प्रचंड विषमतेनं विरोधाभासानं भरलेलं हे जग
मला अशा वेळेला राग येतो ना, तो फुले, आगरकर, टिळक, गांधी, आंबेडकर, साने गुरुजी यांचा, सतत मला फसवत गेलेल्या या लोकांचा. अहो, मनाचे आणि बुद्धीचे नाही ते कोपरे उजळून काढायला कोणी सांगितलं होतं या लोकांना? आम्ही तसे जगत होतो. सर्व शक्तिमान परमेश्वर आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवावी असं काही जण सुचवतात, पण श्रद्धा म्हणजे तरी नेमकं काय? त्यानं कुठं काय होतंय? जगातले बरेचसे देश हिंडून आल्यावर माझी खात्रीच पटली आहे की देवाचे आपल्या देशात जितके लाड होतात तितके इतरत्र कुठेही होत नाही. प्रचंड धनवान अशा समजल्या जाणाऱ्या सिद्धिविनायकासमोर दर मंगळवारी हजारोंच्या रांगा लागतात. आमच्या तळ मजल्यावरच्या हॉटेलच्या बाहेर मध्यरात्रीनंतर अशीच एक मोठी रांग लागते उरलं सुरलं अन्न जमवण्यासाठी. उरलं सुरलं अन्न भांड्यात जमवण्यासाठी आता या दुसऱ्या रांगेसाठी काहीतरी करायला हवं असं त्या विघ्नहर्त्याच्या मनात का बरं येत नाही? देव दिनांचा वाली आहे, तो संकटकाळी भक्तांच्या मदतीला धावून जातो, याचे पुरावे फक्त पौराणिक ललित साहित्याखेरीज मला तरी कुठेही सापडत नाही. मुळात देवांना सुद्धा माणसासारखं नशीब असावं लागतं. गणपती चांगले दिवस आहेत, सध्या गणपतीचे खूप चांगले दिवस आहेत, त्या मानाने मग शंकर पार्वती, राम कृष्ण यांची लोकप्रियता ओसरली आहे. मला एक दिवस माझे चित्रपट निर्माते मित्र म्हणाले, अहो तुमचा तो पंढरपूरचा विठुराया तो गरिबांचा आहे हो, माझी बालाजीवर श्रद्धा आहे. म्हणजे बालाजी हा त्यांच्या मते पैसे देणारा देव होता, असा देव असतो? मुंबईमध्ये माहीमला नोबिना नावाची देवी आहे, ती नवसाला पावते अशी एक आपली पुन्हा श्रद्धा आहे. नवस जरा विचित्र आहे. आपल्याला जिथे दुखणं असेल ना, त्या अवयवाची मेणाची आकृती करून त्या ख्रिस्ती देवतेला वाहिली की आपला तो अवयव दुरुस्त होतो असं म्हणतात बुवा. म्हणजे दुखणं असलेल्या ज्या अवयवाची मेणाची प्रतिकृती होत नसेल अशा दुखणेकरांची पंचायतच आहे. नाही, मी मेंदू विषयी बोलतो आहे. मी मेंदू विषयी बोलतो आहे. एकदा मनात आलं की मेंदूत बिघाड झालेल्या माणसाला समजा मेणाचा मेंदू करून तिथे ठेवायला लावला तर देवांची पंचायत की. कारण खरंच जर मेंदू ताळ्यावर आला तर देवळं, चर्चेस, मशिदी सगळ्यांचेच धंदे बंद. असं काही बोललो ना की माझ्यावर नास्तिकता आरोप होतो. सांगू का, माझी आस्तिक व्हायची विलक्षण इच्छा आहे हो, पण या आस्तिक मंडळींच्या अनेक गोष्टी मला बुचकळ्यात टाकतात, उत्तर मिळत नाही. त्याला मी तरी काय करू? काय किती वेगळ्या पद्धतीचं लिहिलंय बघ. मला असं वाटलं की हा संस्कार किंवा ह्या गोष्टी पुलंनी वेगळ्या पद्धतीचं लेखन पण केलंय. मी मगाशी म्हटलं तसं जे लोक पुन्हा पुलं वाचायला घेतील त्यांनी ह्या पद्धतीचंही लेखन त्यांचं वाचावं. बाकी काही नाही, आता सगळ्यांनी कविता म्हणून दाखल्या आहेत, त्यामुळे कविता काहीच्या काही कविता म्हणून पुलंच्या होत्या पण त्या आता आज वाचत नाही, पुढे त्यालाही हे आहे. पुन्हा काहीतरी आपण त्या कविता वाचूया. पुलंच आपण बोलतो आहोत, फक्त आणि फक्त पुलं हा माझा विषय मला सांगितला होता. म्हणून हसवणूक या पुस्तकातलं फक्त त्यांनी लिहिलेली 2 ओळी वाचतो आणि मग मी आपला निरोप घेतो. पण मी कार्यक्रमात अर्थातच आहे. पुलंनी असं म्हणलंय, आता आपल्या सगळ्यांच्या साठी ते लागू आहे. जन्म आणि मृत्यू या 2 टोकांमध्ये पकडून नियतीने चालवलेली आपल्या सगळ्यांची फसवणूक एकदा का लक्षात आली ना कि मग त्यातून सुटायला आपली आणि आपल्या आपदेष्टांची हसवणूक करण्यापलीकडे दुसरं काय करायचं असतं? मला असं वाटतं हेच सूत्र आपलं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे की हसवत राहा, मनापासून लोकांना आनंद द्या, भांडू नका, चिडू नका आणि भरपूर पुलं वाचा. नंतर पाहूया अजून कोणी. धन्यवाद. थँक्यू आनंद दादा. एक फरमाईश अशी आली आहे की फक्त एकच कविता आम्हाला ऐकव. बळवंतराव, तुमचा होरा चुकला ही एक कविता होऊन जाऊ दे प्लीज. बर, काहीच्या काही कविता.
बरं ठीक आहे, पटकन ऐकवतो. चौपाटीवर मुंबई ही अशी कविता आहे त्यांची. मावळत नाही सूर्य आता पूर्वी जसा मावळत होता. मावळत नाही सूर्य आता पूर्वी जसा मावळत होता. खवळत नाही दर्या आता पूर्वी जसा खवळत होता. चौपाटीच्या दर्यामधले मासे सगळे वाहून गेले. पांगणाऱ्यांच्या पांगल्या होड्या, कोळ्यांचे तर तुटले जाळे. चौपाटीची भेळ आता पूर्वीसारखी खावत नाही. चौपाटीची भेळ आता पूर्वीसारखी खावत नाही. शहाळ्यातलं पाणी आता काही केल्या पिवत नाही. चौपाटीच्या सभेत आता आडवे बांबू करतात दाटी. चौपाटीच्या सभेत आता आडवे बांबू करतात दाटी. स्विमिंग पूल पाशी गर्दी जमते तरण्यापेक्षा चरण्यासाठी. पूर्वीच्या त्या पोरी आता आया होऊन येतात इथे. पूर्वीच्या त्या पोरी आता आया होऊन येतात इथे. त्यांच्या मागून मागून फिरतात त्यांच्या तारुण्याची भूते. टिळकांचाही पुतळा आता सारे काही पाहून थकला. टिळकांचाही पुतळा आता सारे काही पाहून थकला. मर्सिडीजचा तारा म्हणतो बळवंतराव पोरात चुकला. आता ऐक आता तू म्हणलीच आहेस मुंबईवरची एक कविता ऐकवली, तर जरा पुण्याची आपण एक पुण्यावर लिहिलेली पण पाहिजे की. अगदी 4च ओळी आहेत. पुणे. मी राहतो पुण्यात म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात. ह्याच्यात काही प्रश्नच येत नाही. आपल्याला हा प्रश्न पडलेलाच नाहीये कधी की इतरही काही शहाणे असतील. मी राहतो पुण्यात म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात. इथल्या मंडईचे देखील विद्यापीठ आहे आणि विद्यापीठांची मात्र मंडई झालेली आहे. बोलणं, सतत बोलणं हा इथला धर्म आहे आणि ऐकणं हा दानधर्म आहे. म्हणून वक्ते उपदेश करतात आणि श्रोते उपकार. म्हणूनच वक्ते उपदेश करतात आणि श्रोते उपकार. पुण्यामध्ये उपचारांना मात्र जागा नाही. मी कितीही जरी म्हणलं की लाडक्या पुण्यावरची कविता आहे तरी पुण्याला बारीक जरा चिमटे काढणारीच कविता. पण ठीक आहे, आपण सशक्त आहोत की आपण आपल्यावरचे सुद्धा विनोद तितक्याच आनंदाने घेतो. थँक्यू सो मच आनंद दादा. मला वाटतंय प्रेक्षकही म्हणतायत आणि मीही म्हणते की तुला या कार्यक्रमात पुन्हा यावंच लागणार आहे, काही पर्यायच नाहीये. प्रेक्षकांचे आता काही निरोप मी पोहोचवते. काही इतक्या गोड कमेंट्स आहेत. एक अशी कमेंट आली आहे, स्वरांजली म्हणतीये, माझ्या दोन्ही मुली हा कार्यक्रम अगदी आवडीने बघतायत. एक 7 वर्षाची इशिता आहे तर एक 12 वर्षाची हर्षदा आहे. तर सर्वप्रथम हाय इशिता, हाय हर्षदा. सकाळपासून दोघी जणी हा कार्यक्रम कधी सुरू होणार याची उत्सुकतेने वाट बघत होत्या आणि आता त्या दोघीही टॅबवर हा कार्यक्रम बघत आहेत. खूप छान उपक्रम आहे हा, सर्व मुलांसाठी आणि पालकांसाठी. थँक्यू सो मच स्वरांजली. नवीन आत्ताच जॉईन झालेल्या प्रेक्षकांसाठी मी सांगते की इंडियन मॅजिक आहे निर्मित अल्पविराम मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आणि आमचा हाच प्रयत्न आहे की आत्ताच्या काळात जेव्हा आपण सगळे आपल्या घरात बसून आहोत, आयसोलेशन मध्ये आहोत, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करतोय, तर तेव्हा अगदी लहान मुलांपासून आई वडिलांपासून आजी आजोबांपर्यंत घरात बसून बसून सगळ्यांनाच थोडा कंटाळा आला असेल. शिवाय भीती आहे, अनिश्चितता आहे. तर हे सगळं थोडा वेळ बाजूला ठेवण्यासाठीच हा कार्यक्रम योजला आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. असेच आम्हाला कमेंट्स मधनं कळवत राहा, सपोर्ट करत राहा. आता बराच वेळ एक व्यक्ती आपली वाट पाहतीये की कधी आता कॅमेरा त्याच्याकडे जातोय. तर त्याआधी मी छोटंसं काहीतरी सांगते. तर प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांनी अजरामर केलेला वन मॅन शो म्हणजे वराड निघाले लंडनला, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आता हा वारसा पुढे चालवणारा कलाकार येत आहे संदीप. हाय सगळ्यांना नमस्कार. हाय मृण्मयी. आणि सर्वप्रथम मला इंडियन मॅजिक आहे रंगा गोडबोले आणि सगळ्यांचं मनापासून आभार मानायचं आहे की त्यांनी ही संधी दिली आणि आपल्या सगळ्यांना, कारण आपण कुठल्याही गोष्टीशिवाय राहू शकतो पण कलाकार हा कला परफॉर्म केल्याशिवाय जगू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही. सो म्हणून थँक्यू.
मला नेहमी असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा आहे की जेव्हा कुठलं संकट येतं किंवा जेव्हा जनजागृती प्रबोधनाची वेळ येते तेव्हा आपल्या ज्या लोककला आहेत त्या माध्यमातून भारूड असेल, त्याच्यानंतर कीर्तन असेल, प्रवचन असेल, यातनं अनेक वर्ष आपल्याकडे प्रबोधन जनजागृती केलेली आहे. तर मी गेले काही दिवस जे आपलं करोनाचं सावट आहे, हातपाय पसरतोय करोना, ते बघून मला असं वाटलं की वऱ्हाड निघाले लंडनला या नाटकातला एक प्रसंग घेऊया आणि त्यातनं मनोरंजन आणि जनजागृती असा एक छोटासा प्रयत्न करूया असं माझ्या डोक्यात आलेलं आहे. आणि मी त्याला छोटंसं नावही दिलेलं आहे. मी त्याला आणण्यात छोटं नावही दिलेलं आहे की वऱ्हाड म्हणतंय गो करो. म्हणजे आज ग्रामीण भागातल्या बायकांची जेव्हा कुजबूज सुरू असेल तेव्हा ह्या बायका ज्या आहेत त्या करोनाबद्दल, भारताबद्दल, महाराष्ट्राबद्दल, एकंदर परिस्थितीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, त्या कुठल्या दृष्टीने बघतायत ते मी आपल्या समोर सादर करणार आहे. वऱ्हाड म्हणतंय गो करोना. चला ग भरभर 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 भरभर. अगं मिस्टर जॉन लंडनहून आज आपल्याकडं बोलाचालीसाठी येणार आहे, त्याच्यामुळे आपसामध्ये बोलू नका, भरभर काम करा, पटपट आवरा, एकमेकांना हिचं तिला तिचं हिला करू नका, कुजबूज करू नका, नाही तर बायकांचा एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला ना की बाई थांबतच नाही, वच 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 वट 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 बोलतच राहते. मला अशा बायकांचा एवढा राग येतो ना ग, फड्यानी फडा 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 हा नाव असं वाटतं एकदा बाई बोलायला लागली ना की थांबतच नाही. कसं काय ग बायकांना एवढी बोलण्याची सवय आहे ग? म्हणून बाई मीच बोलायले का ग? मीच बोलायले का ग? छाया छाया काम म्हणली की पळतीस तू इकडे. हे मधुरानी कुठं पळायलीस इकडे? त्या सतरंजा बदल आधी पोट्यानी दोऱ्या वडू 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 पार चाळणी केली सतरंजाची. अगं छोट जरी छिद्र असलं ना तरी हात घालू घालू भगदाड पाडीत येत नाही. त्याच्यामुळे त्या सतरंजा बदला, त्या गाद्यावरच्या पांढऱ्या चादरी बदला, त्याच्यावर डाग पडले एवढाले. मोठी माणसं त्याच्यावर बसून काय करते कोणास ठाऊक. त्याच्यामुळं भरभर आवरा. मंदे हित नको टाकू गुंता, मी झाडायला लागले. अगं खूप केस गळायले तुझे, घासणी म्हणी गुंता पडायला. हित पुढच्या महिन्यात टकली होशील, हित नको टाकू गुंता. तुझे म्हणून नाही मधुरानी हो इकडे इकडे. अगं जवळ नको, 3 फुटाचं अंतर ठेवायचंय सांगितलंय ना डॉक्टरांनी, सरकारने सांगितलंय ना 3 फुटाचं अंतर. उगा जवळ ये म्हणलं की तिथंच उभं राहा, लांब उभं राहा. अगं ते मिस्टर जॉन लंडनहून येणार आहेत म्हणल्यावर माझ्या हातापायातले त्राणच गेले. कमून काय विचारायलीस? कोरोना. अगं परदेशातूनच यायलाय करोना. नुसतं छातीमध्ये धड 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 धड. कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल. अगं तुझ्या तरी छातीमध्ये मधुरा धडधड व्हायले, माझ्या तर छातीमध्ये नुसतं चमचम चमचम. अगं हिच्या छाती चमचम, हिच्या छाती धडधड, म्हणून नाही माझ्या छातीमध्ये तर नुसतं लक लक लक. अगं बोलू नका का, रात्र थोडी सॉंग फात. म्हणून नाही होय होय. तू एक काम कर, आपल्या समजा पोट्यांना एकत्र कर आणि खंगाळून काढून मेल्यांना. फारच घाण राहते ग, फारच घाण राहते. प्रत्येक पोरामाग एक एक साबणाची वडी संपली ना तरी चालेल, पण पोट्यांना स्वच्छ करा. मोटर लावा, पाईप लावा, गाड्या धुते तसे लेकर धुवा. घंट्या घंट्यानी त्यांना हात धुवायला लावा. करोनापासून वाचायचं असेल ना तर त्यांना हात धुवायला लावा. फार घाण राहते. इटी दांडू खेळताना इटी जर नालीत गेली, बेंगाणात गेली तर तशीच काढीत येत लेकर. त्याच्यामुळं घंट्या घंट्यानी त्यांना हात धुवायला लावा. फारच घाण राहते आमचे पोट्टे. बाई ग मधुराई, आपले पोट्टे फारच घाण राहते. कुणी पाहुणा आला की त्याच्या समोर नाकाला पापड्या घेऊ येते. फार कटाळी पोट त्यांना, फार कटाळी.
तू गे म्हणून मी हसती काय, तू पोट्यांना खाऊ घाल. पोट्टे नाही म्हणले ना त्यांना आडवं पाड. बापरे. त्यांच्या कपडावर बस, तुझं वजन थोडं वाढलंय. हाताला सॅनिटायझर लाव आणि घासोको मेल्यांच्या नरड्यात. नाही तर काय, मला फार लागेल आमच्या पोट्यांचं, फार लागेल. कुणी पाहुणा आला, आता समजा आनंदी गाय आमच्या घरी आली की त्या पाहुण्याच्या समोर येते, तर आईच्या कंबरड्याला लटकते आणि त्या पाहुण्याकडे बघून आई भोक, आई भोक असं करते. म्हणजे पाहुण्याला वाटावं लेकरं दुष्काळातले. त्याच्यामुळं त्यांना खाऊ घाला, त्यांच्या खिशात रुमाल द्या, दस्त्या द्या. दस्त्या दिल्यानंतर त्यांना स्वच्छ कपडे घाला. स्वच्छ कपडे प्रत्येकाच्या खिशामध्ये एक सॅनिटायझरची छोटी बाटली ठेवा. एक घंटा. ऐका ना वंश, मला काय म्हणायचंय वंश, पाहुणे लंडनहून येणार आहेत वंश. स्वच्छता करू, बैठकीची व्यवस्थित, खालची व्यवस्थित, वरती जा, पाहुण्याची खोली, आडगळीची खोली, माडीवा. ऐका ना वंश, वंश. वा. पाहिलं ना कशी ऐकून ऐकल्यासारखी तर करत निघून गेली. तू फार हसायलीस ग म्हणून मी. गेली का ग? काय गेली? काय गेली? अजिबात काम करत नाही शंभू. नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गुरगुर हिंडती आणि असं दाखवते की कामाचे डोंगर उचलायला. आणि बोलता कुणाला आणि सांगता कुणाला. तू फार असायलीस. तुझी वंश सुद्धा अजिबात काम करत नाही. बोलता कुणाला आणि सांगता कुणाला. माहित हे मधुराने वंशांना बोललं की राग. अगं बाई, नाकाजवळ हात लिहायचा नाही डॉक्टरांनी सांगितलं. कोरोनामुळे काळजी घ्यायची, पण राग हिचा नाकावर आहे. फार कटाळी हिच्यामुळे, फार कटाळी. रोज परमेश्वराकडे प्रार्थना करते, उचल रे बाबा उचल. तेव्हा एक राजा काढून कुठे गेलाय कोणास ठाऊक, अजून उचल. माझंच वजन जास्त झालंय. हिच्यामुळं माझी अवस्था कशी झाली माहिती का? मगरीचा जावई झालाय बेडूक, मगरीचा जावई झालाय बेडूक आणि वरडताईनं अडकलंय हाडूक. बोलता कुणाला सांगता. हिचं सगळं स्वतः मोठेपणा स्वतःकडे घ्यायचा. आमच्या वंशांचा स्वभाव आहे बरं का आनंद भाऊजी, आमच्या वंशांचा स्वभाव आहे मोठेपणा स्वतःकडे घ्यायचा. काही चांगलं झालं माझ्यामुळे, चांगलं झालं माझ्यामुळे. शेतात हरभरा टररून वर आला, हे असा दाना टाणाला, माझ्यामुळे हरभरा टररून वर. जणू काही हिनच पाडलाय पाऊस. वरती जाऊन ढग खाली गेले ह्या काही निधी. हो, प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास झाले. सगळ्या गावात सांगली माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास. लोकांच्या दाराच्या कड्या वाजवून सांगेल तिच्यामुळं. अगं हिला एसटीच्या पाट्या वाजता येत नाही. प्रमोद भाऊजी पहिल्या नंबर. काही चांगलं झालं खाली. अगं एवढंच काय, सुलू वंशांना लेकरू झालं माझ्या. असा राग येतो ना तो. बरं ही कुणाचंच ऐकत नाही, कुणाचंच नाही. आता कोरोनाचं हे सुरू झालंय, किती डेंजर आहे मला सांग, किती भयानक परिस्थिती. मी वंशांना म्हणले अहो जरा काळजी घ्या. ते टीव्हीवर सांगायले सोशल डिस्टन्सिंगचं काय म्हणतात ना, सोशल डिस्टन्सिंग. हा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. तर हे पाळच नाही, पाळच. पंतप्रधानांनी सांगितलं जनता कर्फ्यूच्या दिवशी बाहेर पडू नका, बाहेर पडू नका. आणि तुम्हाला डॉक्टरला, पोलिसांना, नर्सला थँक्यू म्हणायचंय.
तर तुम्ही तुमच्या घरातल्या खिडकीमध्ये, दरवाजामध्ये, बाल्कनीत येऊन टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा. ह्या माणसाने काय केलं? घरातल्या पराती, ताट, वाट्या, लाटणे, चमचे, उलथणे घेऊ बाहेर चालली. लोकांना वाटायला 5-50 लोक एकत्र केले आणि सगळ्यांना घेऊन वाजवायली. अगं म्हणलं असं नाही, अडाणीपणा करू नको. ही अशी अडाणी वंश माझी. पण फक्त वंशला अडाणी मानावं खेड्यातली, तर फक्त खेड्यातले नाही बरं का हो आनंद भाऊजी, फक्त खेड्यातले लोक अडाणी नाहीयेत. मी ऐकलंय, मी वाचलंय, काही लोक शहरातले काही लोक जे आहेत ते सुद्धा अडाणी म्हणे वागायले. हो, आता जाऊ नका, घराच्या बाहेर पडू नका. तर दुसऱ्या दिवशी लोकांनी गाड्या काढून निघाली. ते दहीसर टोल का काहीतरी आहे म्हणून, आहे का तिकडे मुंबईला दहीसर टोल का काहीतरी, आहे का दहीसर टोल आहे ना, अजून एक टोल आहे काहीतरी, तिथं वाहनाच्या रांगा लागल्या. आता टोपे साहेबांनी सांगितलं एसी लावू नका. लोकांनी काचावरती केल्या, काच गाडीचे, आणि एसी भर चालू. सांगितलं एसी लावू नका, तरी पण चालूच एसी. आता तुम्ही लावा वाहनाच्या रांगा आणि बाधा झाली म्हणून बोलणंच सांगा. जाऊ नका मला तरी कुणी काही ऐकच ना. की वंश ऐकणं, गावातले काही लोक ऐकणं, शहरातले काही लोक ऐकणं, त्याच्यामुळे एवढा कटा. आता शिंकू नका सांगितलं, तुला जर शिंकाली तर काय करशील? लोकांपासून, नवऱ्यापासून दूर जाऊन शिंकशील, वडिलापासून दूर जाऊन शिंकशील. ही तोंडावर शिकायची. आता हिच्यामुळे कसं होईल माहितीये का? सगळ्यांना होईल का नाही? म्हणून मला एकच सांगायचं ह्याच्या माध्यमात, म्हणजे कसं आपल्याकडं कसं भारुडातनं प्रबोधन करते, जनजागृती करते. मला जनजागृती एवढीच करायची की घरी थांबा, बरं का, घरी थांबा. हा, देहांतापेक्षा एकांत बाळा. थँक्यू. वा, थँक्यू सो मच संदीप. पटकन मी तुला काही कॉम्प्लिमेंट्स पोहोचवते तुझ्यापर्यंत. अविनाश म्हणतोय शेवटी येऊन सिक्सर मारला. अश्विनी म्हणतेय सुपर्ब संदीप. सुधीर म्हणतोय वाह क्या बात है. विश्वास म्हणतोय कमाल संदीप, शाबाश. संदीप अष्टपुत्रे असं म्हणतोय अजिबात काम करत नाही. बरं, माधुरी असं म्हणते की वंस ना, मग वन्स मोर, क्या बात है. आणि अशा बऱ्याच कॉम्प्लिमेंट्स. बोल. माझा एक छोटा संकल्प ह्या वातावरणात मी सध्या असा करतो आहे की हे सगळं जेव्हा करोनाचं सावट लवकरच आपल्याकडनं निघून जाऊ आणि आपण पूर्वपदावर लवकरच येऊ अशी देवाकडे प्रार्थना आहे. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना आहे की तुम्ही लवकरात लवकर आपल्या देशाला यातनं बाहेर काढा. त्याच्यानंतर मला असं म्हणावंसं वाटतं, म्हणजे संकल्प असा करावासा वाटतो की जी लोक, ज्या माणसांनी ह्या करोनासाठी अहोरात्र काम केलेलं आहे, डॉक्टर असतील, नर्स असतील, सफाई कर्मचारी असतील, पोलीस असतील, सो जेव्हा हे सावट दूर होईल तेव्हा या लोकांसाठी मला त्यांना एक ह्या टेन्शन मधून दूर काढण्यासाठी 1-2 तास हसवण्यासाठी म्हणून मला त्यांच्यासाठी प्रयोग करायचे, हे सावट दूर त्या लोकांच्या, आणि एकही रुपये न घेता प्रयोग करायचे. वा. थँक्यू सो मच संदीप. अजूनही कॉम्प्लिमेंट फरमाईशी या एका बाजूला येतच आहेत, पण आज पुरता तरी या सगळ्या गेस्ट कडनं काही मर्यादित वेळ घेतली होती, त्यामुळे ती आपल्याला आज पाळावीच लागेल, कारण ही भट्टी तर जमली आहेच आणि आपण रात्रभर हा कार्यक्रम असा करू शकतो असं मला वाटतंय. पण आता आपण आज पुरतं शेवटाकडे वळूयात. प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगते की उद्याही आम्ही संध्याकाळी 6 वाजता इथेच ह्याच फेसबुक पेजवरनं लाईव्ह येणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काय कार्यक्रमात काय बघायला आवडेल, कुठले कलाकारांना बघायला आवडेल, अर्थातच तुम्ही कमेंट्सद्वारे आज इथे उपस्थित असलेल्या सगळ्या कलाकारांना रिक्वेस्ट करूच शकता की तुम्ही पुन्हा या, अल्पविरामचा भाग व्हा आणि आपण सगळे इकडे जमून गप्पा मारूच शकतो. तर आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळते आणि त्यासाठी मला असं वाटतंय कौशल, ऑल योर्स. धन्यवाद.
इंडियन मॅजिक आयला 20 वर्ष पूर्ण झाली आणि मी अगदी पहिल्यापासनं त्या तुमच्या कार्यक्रमांचा भाग आहे याचा मला अत्यंत रास्त असा